सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आत्तापर्यंत काही मुलांची सीडची एक्झाम ही कंप्लीट झाली आहे. काही मुलांची एक्झाम ही बाकी आहे, बट येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची एक्झामची शिफ्ट आहे, तर त्या दिवसांमध्ये त्यांची एक्झामसुद्धा कंप्लीट होऊन जाईल. बट आता काही मुलांचे प्रश्न आहेत की दादा, आमची एक्झाम तर आता कंप्लीट झाली, बट आता आमचा सीईडीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, आम्हाला कधी समजणार की आम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये आम्हाला किती पर्सेंटेज मिळाले. सो डोंट वरी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली एक्सप्लेन करणार आहे की तुमचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो, तुमचे रिझल्टमध्ये काय काय डिटेल्स दिलेले असतात, आणि मी तुम्हाला सॅम्पल रिझल्ट दाखवणार आहे, म्हणजे लास्ट इयरचे काही रिझल्ट दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या रिझल्टमध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं. सो ही व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली शॉर्टपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. ॲज वेल एज आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, तर हे सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा, कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला शिफ्ट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतोय. हे फक्त आता फर्स्ट अटेम्प्टसाठीच नाही, बट सेकंड अटेम्प्टच्या वेळी पण हा तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनल इम्पॉर्टंट असणार आहे, खूप युजफुल असणार आहे. तर हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या सीईडीचे रिझल्ट आहे ना, हा तुमचा 12वी सारखा डिक्लेअर नाही होत. जसे की आपला HSC बोर्ड एक्झामचे रिझल्ट डिक्लेअर होतो, त्याच्यामध्ये सगळे मार्क्स वगैरे दिलेले असतात, ॲज वेल एज पर्सेंटेज पण दिलेले असतात. बट आपला सीईडीचे रिझल्ट त्या प्रकारे डिक्लेअर नाही होत. आपल्या सीईडीचे रिझल्ट ना 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. 2 टाईप्स असतात. कुठले टाईप्स असतात, तर सगळ्यात पहिले तुमची एक आन्सर की डिक्लेअर होते, आणि त्याच्यानंतर तुमचा स्कोअर कार्ड डिक्लेअर होतो. आता भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल की दादा, आन्सर की म्हणजेच काय, स्कोअर कार्ड म्हणजे काय, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, डोंट वरी. सगळ्यात पहिले आपण बघूया आन्सर की म्हणजे काय. तर मी तुम्हाला लास्ट इयरची एक आन्सर की शो करतो. तर ही एक लास्ट इयरची आन्सर की आहे, एका स्टुडंटची आन्सर की आहे, आणि ह्यामध्ये तुम्ही चेक करू शकता, इथे तुम्हाला सगळे क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. बेसिकली आन्सर कीमध्ये काय दिलेलं असतं की तुमच्या सीईडीच्या एक्झाममध्ये तुमची जी पण शिफ्ट होती, तर त्या शिफ्टमध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते, तर ते सगळे क्वेश्चन्स दिलेले असतात. ॲज वेल एज सगळं तुम्हाला सब्जेक्ट वाईज पण दिलेलं असतं की तुमच्या कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठले क्वेश्चन्स आले होते, त्या क्वेश्चनचा ID काय, तर हे सगळं तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे दिलेले असतात. त्याच्यासोबत तुम्हाला ऑप्शन्ससुद्धा दिलेले असतात की त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे कुठले कुठले ऑप्शन्स आले होते, ऑप्शन A कुठला होता, ऑप्शन B कुठला होता, C कुठला होता, D कुठला होता, हे सगळे ऑप्शन्स वगैरे दिलेले असतात. त्याच्यानंतर कुठला करेक्ट ऑप्शन आहे, म्हणजे जो क्वेश्चन तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये आलेला आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर, करेक्ट आन्सर काय आहे, तर ते आन्सरसुद्धा दिलेलं असतं. ॲज वेल एज तुम्ही त्या क्वेश्चनचं कुठलं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे, तर तो सुद्धा ऑप्शन हे ते दिलेला असतो. म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये तुम्हाला समजतं की नक्की तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनचं, जसे की हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आला होता, तर ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर कुठलं आहे, आणि ह्या क्वेश्चनचा ऑप्शन तुम्ही कुठला सिलेक्ट केला, तर तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला ह्या इथे दिलेला असतो. सो बेसिकली ह्या आन्सर कीमध्ये तुम्ही फाइंड करू शकता की नक्की तुम्ही 200 पैकी किती मार्क स्कोर केलेत, आणि इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वाईज पण तुम्ही फाइंड करू शकता. जसे की तुम्ही फिजिक्सचं बघू शकता की फिजिक्समध्ये आपल्याला कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते, कुठल्या क्वेश्चनचा आपण काय ऑप्शन सिलेक्ट केले, ते ऑप्शन करेक्ट आहे की रॉंग आहे, हे सगळं तुम्ही आन्सर कीमध्ये फाइंड करू शकता. ॲज वेल एज आपल्याला केमिस्ट्रीचा पण ह्या ते क्वेश्चन्स दिलेले असतील. जर आपण अजून खाली स्क्रोल केलं तर आपल्याला ह्याचे केमिस्ट्रीचे पण क्वेश्चन्स बघायला मिळतील की केमिस्ट्रीमध्ये आपल्याला कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते, कुठल्या क्वेश्चनचा कुठलं करेक्ट ऑप्शन होतं, आपण काय ऑप्शन सिलेक्ट केला आहे, हे सगळं आपण केमिस्ट्रीमध्ये बघू शकतो. ॲज वेल एज मॅथमॅटिक्सचं पण हे इथे आपल्याला दिलेलं असतं. म्हणजे आपण मॅथमॅटिक्सचे पण आपण मार्क काउंट करू शकतो की मॅथमॅटिक्समध्ये आपण 100 पैकी किती मार्क मॅथमॅटिक्समध्ये स्कोर केलेत. बट लक्षात घ्या की आन्सर कीमध्ये तुम्हाला पर्सेंटाइज समजत नाहीत. येस, तुम्ही हे बरोबर ऐकलं. आन्सर कीमध्ये तुम्हाला हे नाही समजत की नक्की तुम्ही किती पर्सेंटेज स्कोर केले. आन्सर कीमध्ये फक्त तुम्हाला 200 पैकी किती मार्क तुम्ही स्कोर केलेत, हेच तुम्ही हे ते काउंट करू शकता. बट तुम्हाला आन्सर कीमध्ये पर्सेंटेज समजत नाहीत. पर्सेंटेज कुठे समजतात हे मी तुम्हाला पुढे सांगेनच, बट आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल की आन्सर की म्हणजे नक्की काय असतं. आता आन्सर की नक्की कधी डिक्लेअर होणार, हा पण बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असतो. तर लक्षात घ्या, युजुअली दरवर्षी काय होतं की तुमचे सीईडीची एक्झाम झाल्यानंतर, म्हणजे फक्त PCM ग्रुपची नाही, बट PCM ग्रुप ॲज वेल एज PCB ग्रुप, ओव्हरऑल तुमची सीईडीची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर तुमची आन्सर की रिलीज होत असते. म्हणजे लास्ट इयरसुद्धा 15 ते 20 दिवसांनी आन्सर की रिलीज झाली होती. बट ह्या वर्षी तसं नाही आहे. ह्या वर्षी तुमचे 2 अटेम्प्ट्स आहेत. त्याच्यामधल्या पहिल्या अटेम्प्टची लास्ट डेट आहे 26 एप्रिल. हे मी फक्त PCM ग्रुपसाठी नाही बोलत आहे, बट ओव्हरऑल एक्झामची PCM आणि PCB ग्रुप दोन्हीही ग्रुप मिळून तुमच्या फर्स्ट अटेम्प्टची लास्ट डेट कुठली आहे, 26 एप्रिल ही तुमची लास्ट डेट आहे. अँड तुमचा सेकंड अटेम्प्ट हा 10 मेला सुरू होतो आहे. म्हणजे 10 मे पासून तुमची सेकंड अटेम्प्टची एक्झाम हे सुरू होते. तर त्याच्यामुळे ना फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट या 2 अटेम्प्टमध्ये गॅप खूप कमी आहे. ऑलमोस्ट 14 डेजचाच तुम्हाला गॅप हे ते बघायला मिळतो. सो ह्यामध्ये ना आपण हे एक्सपेक्ट नाही करू शकत की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट नंतर लगेच रिझल्ट डिक्लेअर होईल, लगेच तुमची आन्सर की रिलीज होईल.
मोस्टली तसं नाही होऊ शकत, कारण की सीड सेलला आन्सर की रिलीज करायला पण थोडाफार टाईम लागतो. आन्सर की रिलीज झाल्यानंतर पण काय काय गोष्टी कराव्या लागतात, जसे की ऑब्जेक्शन रेज करावं लागतं. कुठला क्वेश्चन चुकीचा असेल तर स्टुडंटला ऑब्जेक्शन रेज करावं लागतं. तर हे सगळं टाईम पिरियड धरून ऑलमोस्ट 20 ते 25 दिवस ह्याच्यामध्ये लागतात. सो त्याच्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट झाल्यानंतर लगेच तुमची आन्सर की रिलीज व्हायची शक्यता खूप कमी आहे. बट आपण एक्सपेक्ट करू शकतो की सेकंड अटेम्प्ट नंतर लगेच तुमची सीड सेल आन्सर की रिलीज करू शकेल. सो त्याच्यामुळे जी पण मुलं वेट करतात की आपली आन्सर की कधी रिलीज होईल, आपली रिस्पॉन्स शीट कधी रिलीज होईल, तर लक्षात घ्या की एक्सपेक्टेड आहे की सेकंड अटेम्प्ट नंतर तुमची आन्सर की रिलीज होऊ शकते. इन केस सीड सेलने ह्या वर्षी म्हणजे फास्ट काम केलं आणि फर्स्ट अटेम्प्ट नंतर लगेच तुमची आन्सर की रिलीज केली, तर ते सुद्धा मी तुम्हाला लगेच अपडेट करेन. डोंट वरी. बट आत्ता सध्यापुरती तरी एक्सपेक्टेड आहे की सेकंड अटेम्प्ट नंतर तुमची आन्सर की रिलीज होऊ शकते. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुमची आन्सर की कधी रिलीज होऊ शकते. आता त्याच्यानंतर सेकंड टाईप जो मी तुम्हाला आधीच सांगितलं होता तो होता स्कोर कार्ड. म्हणजे आता स्कोर कार्ड म्हणजेच काय तर लक्षात घ्या, ह्याचे मी स्कोर कार्ड लास्ट इयरचं एक स्कोर कार्ड घेतलेलं आहे. हे पण एका कॅन्डिडेटचं स्कोर कार्ड आहे. आता ह्या स्कोर कार्डमध्ये काय काय दिलेलं असतं, सगळ्यात पहिले तुमचे सगळे डिटेल्स वगैरे दिलेले असतात आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळे पर्सेंटाइज दिलेले असतात. लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आन्सर कीमध्ये लगेच तुम्हाला पर्सेंटाइज समजत नाहीत. आन्सर कीमध्ये तुम्हाला काय समजतं की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत. बट तुम्हाला पर्सेंटाइल कशामध्ये समजतात, तर पर्सेंटाइल हे तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डमध्ये समजतात. बघा, स्कोर कार्डमध्ये सगळं डिटेल दिलेले असतात की तुम्हाला फिजिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, तुमचे मॅथमॅटिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत अँड ओव्हरऑल तुमचे किती पर्सेंटाइल आहेत, म्हणजे PCMमध्ये ओव्हरऑल तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या स्कोर कार्डवरती दिलेलं असतं. सो मोस्टली हे जे तुमचे टोटल पर्सेंटाइल आहेत ना, हेच तुमच्या ॲडमिशनच्या वेळी कामाला येतात. हे तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे पर्सेंटाइल काय उपयोगाचे नाही आहेत. हे जस्ट तुमचे सब्जेक्ट वाईज पर्सेंटाइल असतात. हे तुमच्या ॲडमिशनच्या वेळी काय बघितले नसतात, बट तुमच्या ॲडमिशनच्या वेळी टोटल पर्सेंटाइल तुमचे बघितले जातात. आणि जे पण कट ऑफ लिस्टमध्ये तुमचे पर्सेंटाइल मेन्शन केलेले असतात ना, हे सगळे तुमचे टोटल पर्सेंटाइलच असतात. सो जो पण तुम्ही कट ऑफ बघताय हे सगळं तुमच्या टोटल पर्सेंटाइल वाईज असतं. तर हे तुमचे टोटल पर्सेंटाइल खूप इम्पॉर्टंट असतात. सो बेसिकली स्कोर कार्डमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल समजतात आणि आन्सर कीमध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळाले. मग तर हे स्कोर कार्ड कधी रिलीज होतं, तर हा पण एक प्रश्न आहे. तर बघा, तुमचा स्कोर कार्ड ना एकदा तुमची फायनल आन्सर की रिलीज झाली त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसांनी तुमचं स्कोर कार्ड रिलीज होतं. बट स्कोर कार्ड रिलीज व्हायच्या आधी तुमची आन्सर की ही रिलीज होत असते. सो जर तुमची आन्सर की सेकंड अटेम्प्ट नंतरच तुमची रिलीज होत असेल तर नक्कीच तुमचा स्कोर कार्ड सुद्धा तुमच्या आन्सर की नंतरच रिलीज होणार. म्हणजे मोस्टली सेकंड अटेम्प्ट नंतरच तुम्हाला समजेल की तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, तुम्ही किती पर्सेंटाइल स्कोर केलं. तर हे पण तुम्हाला सेकंड अटेम्प्ट नंतर समजू शकतं. सो जेव्हा पण तुमची आन्सर की किंवा स्कोर कार्ड रिलीज होईल किंवा ह्या बाबतीत काही पण सीड सेलकडनं अपडेट येईल तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती तुम्हाला जेन्युइन अपडेट्स बघायला मिळतील. उगाच मी फेक अपडेट वगैरे मी सर्क्युलेट नाही करत. सगळे तुम्हाला रिअल आणि जेन्युइन अपडेट बघायला मिळतील. तर त्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, तर हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे. काही काही इंपॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी शेअर करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हे व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ऑल्सो आपला टेलिग्राम ग्रुप आहे. जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपसोबत कम्फर्टेबल असाल तर हे पण तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. आपलं एक इंस्टाग्राम ID आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म कंटेंट प्रोव्हाइड करत असतो, ज्याच्यामध्ये मी 1 मिनिट्समध्ये रील फॉर्मॅटमध्ये जेवढी मी तुम्हाला लवकर इन्फॉर्मेशन डिलिव्हर करता येईल ते मी ट्राय करत असतो. तर त्याच्यामुळे आपल्या इंस्टाग्राम IDला पण फॉलो करून ठेवा. जर तुमचे काही पर्सनल डाऊट्स वगैरे असतील, जर मला विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. मी बघतोय की भरपूर मुलं व्हिडिओ बघतात बट लाईक नाही करत, तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा, कारण की जेवढी तुम्ही ही व्हिडिओ हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्यामुळे हाईप करायला विसरू नका. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.